ह्या बाजूला आलं की गंमत वाटते बरं का, एक जबाबदारी वाटते अंगावर. इकडे असताना काय टाइमपास असतो. आपण त्याच्यात बारीक केलेली भोपळी मिरची घातली, बारीक कापलेलं गाजर टाकलं आणि हे काय म्हणायचं त्याला, हे ना मक्याचे दाणे. मक्याचे दाणे, स्वीटकॉर्न. हे पनीर आहे, पनीर घालतो आता. चिली फ्लेक्स थोडीशी, भात थोडासा, 2-3 चमचे. पण भात घातल्याने काय होतं? ते राईस पॉप्स आहेत ना, अच्छा, मऊ मऊ होती आतमधली स्टफ जरा. हां, रेड चिली सॉस 1 चमचा घाला. बस. ग्रीन चिली सॉस, मीठ. बंद करायचं आणि मग हे मोझरेला चीज घालायचं त्याच्यामध्ये बंद केल्यावर. हे सुकायला नको का थोडंसं? हां, सुकलं तर लागतं ना. किती घालायचं मोझरेला? 2 चमचे घाल. डन. डन. इतका छान वास आलाय. आता हे आपण ह्याच्यात स्टफ करायचं. हां, स्टफ करायचं आणि तळायचं. चालेल. कविता करायचा छंद आहे ना? हो. कुठली कविता आज सादर करू शकताय? कवितेचं नाव आहे बाप. म्हणजे वडिलांना कसं पुरुषांना भावना व्यक्त करता येत नाही, तर त्यांच्या एक स्वभावावर अशी कविता केलेली मी, बाप नावाची. बापाचं जीवन जसा वैशाख वनवा, त्याची चंदनाची काया झिजे राबता राबता. बापाचं जगणं जसं जात्यातलं दानं, बाप भरडला जातो पीठ मिळतं सुखाचं. बापाचं काळीज म्हणे तापट राकट, बापाचं काळीज म्हणे तापट राकट, जसा काटेरी फणस त्यात मऊ मधाळवर. लेक सासरी जाताना बाप वाटतो खंबीर, लेक सासरी जाताना बाप वाटतो खंबीर, पण दाबून हुंदके बाप रडतो मनात. पिल्लासाठी तुटतो तिळ तिळ त्याचा जीव, पिल्लासाठी तुटतो तिळ तिळ त्याचा जीव, जसा राकट कातळी वाहे प्रेमाचा पाझर. भर उन्हात रापतो, भर उन्हात रापतो, लाख घाव सोसतो, परी सदा तेजाळतो, असा हिरा माझा बाप, असा हिरा माझा बाप. मस्त. थँक्यू. फर्स्ट क्लास. आता आपण हे घालून टाकूया ना. हां, तळायचे आहे. तर हे आपण ह्याच्यात सोडून देऊ. हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे पण नुसतं खाल्लं तरी चालेल, केचप बरोबर खाल्लं तरी चालेल. शांभवीला काय आवडतं खायला? शांभवीला सगळे गोड पदार्थ आवडतात. गोड? वांदे आहेत म्हणजे तुमचे? हो. तुमच्या बाजूने कोण आहे मग घरामध्ये? बाकी सगळे माझ्या बाजूने आहेत. अच्छा. मुख्य सासू आणि सासरे? हो हो. काय तेल लावत गेला नवरा. पण मग जेव्हा तुम्ही हे लहानपणापासून आवड तुमची डेव्हलप होत गेली, पहिलं खवय्या कोण असायचं तुम्ही केलेल्या पदार्थांचा? बाबा. कारण आई तर बाहेर असायची. हो, आई बाहेर असायची. जेव्हा घरी जरी बनवलं ना तरी आई तर बरोबर असायचीच, पण मग पहिले बाबांना देऊन द्यायचं. बरं. प्लस आम्ही पोपटांना पण देऊन देतो. ते पण एक्साइट असतात तिकडे आवाज आला ना किचनमध्ये भांड्यांचा की त्यांना पण असतं की मला पण आणून दे. क्या बात आहे. म्हणजे ज्या अनेक गोष्टींशी एक आपल्या रोजच्या जीवनात आपला संपर्क येतो पण आपण संवाद साधत नाही. किचन असेल किंवा मुके प्राणी असतील त्या सगळ्यांशी तुम्हाला संवाद साधायला आवडतं. हो, बरोबर. आता आपण जरा अजून एका वेगळ्या गोष्टीकडे जाऊयात. मी तुमच्या घरात आल्यापासून पाहतोय फ्लॉवर पॉट असेल, घड्याळ असतील, फ्रेम्स असतील किंवा ती इच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट अशी एक अँटिक आहे. हो. काय ह्याची आवड कुणाला अशी? अँटिक पण मलाच आवड आहे. बरं. आणि जुन्या गोष्टी ज्या अट्रॅक्टिव्ह असतात त्याच्यामध्ये सुंदरता शोधणं हे मला जास्त आवडतं की त्याचा वापर कुठे करू शकतो. जसं मी आपल्या टॉवेल वगैरे अडकवायसाठी म्हणून जे मोठ्या मोठ्या दरवाजाला आधी किल्ल्याला जे कड्या असायच्या ती लावलेली आहे. मग त्याला आपण टॉवेल अडकवायसाठी करूया. किंवा काही बऱ्याच अशा गोष्टी असतात की भांडी असतात पितळेची जुनी भांडी, त्याला आपण झाडं लावायसाठी वगैरे किंवा मनी प्लांट्स वगैरे लावायसाठी खूप अँटिक म्हणजे ते अशी आता बघायला पण नाही मिळत. बरोबर. मिळतात ते ओरिजिनल नसतात. हे माझ्याकडे आहेत ते ओरिजिनल आहेत. बरोबर. आता तुम्ही शेफ म्हणून किती वर्ष काम करताय? गेली 6 वर्ष. 6 वर्ष. आज जे आमच्यासाठी करणार आहात ते नेमकं काय, व्हेज आहे की नॉन व्हेज? ते तिन्ही व्हेज प्रकार आहेत. बरं. आणि तिन्ही चायनीज आहेत. बरं. पण त्याच्यासाठी लागणारे जे आपण मेन इन्ग्रेडियंट जे वापरणार आहोत ना ते मूळ इंडियन आहे. बरं.
अरबी नाव आहे त्याचं. बरं, पावसाळ्यात जास्त मिळतं. तर तुम्ही ते करणार आहात? नक्की. हो रेडी आहात? हो हो. वा, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आता आपण यांच्यासोबत लगेच बोलूयात रेसिपीकडे. कौस्तुभजी आपल्यासोबत आहेत आणि आता आपल्याला पहिला पदार्थ पाहायचा आहे. रेडी? रेडी. काय या पदार्थाचं नाव आहे? क्रिस्पी शेजवान अरबी. क्रिस्पी शेजवान अरबी. हो, अरबी हे पावसाळ्यात मुबलक प्रमाणात अवेलेबल असतं. बरं. ते त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म म्हणजे अँटी ऑक्सिडंट असतं. ते स्किनचे जे आजार असतात ते सुद्धा कमी होतात. अरे बापरे, मग आता हा भाग पाहिल्यानंतर अरबीचा खप खूप वाढेल, कारण स्किनच्या त्रासांपासून अनेक जणांना त्याच्यापासून मुक्ती हवी असते. बरोबर. चला, मग या रेसिपीचं नाव काय म्हणाला? क्रिस्पी शेजवान अरबी. क्रिस्पी शेजवान अरबी. यासाठी लागणारं साहित्य काय ते पाहूया, हो. मग कृती करूया. हे बॅटर आहे करण्यासाठी. शेजवान सॉस, उकडून घेतलेली अरबी, ग्रीन कॅप्सिकम, अनियन, स्प्रिंग अनियन आणि मीठ. क्रिस्पी शेजवान अरबीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. मला फक्त एक विचारायचं आहे की हे बॅटर तुम्ही म्हणालात, हो, पण यात नेमकं काय काय? ते बॅटर आपण मैदा, तांदळाचं पीठ, बर, आणि कॉर्नफ्लॉवर आणि बेकिंग पावडर यांचं मिश्रण आहे. मैदा, आपण तांदळाचं पीठ आणि बेकिंग पावडर. बर. आणि हे बऱ्यापैकी जाडसर केलेलं आहे, म्हणजे अगदी पातळ नाही. आणि ही अरबी जी पावसाळ्यात येते, आणि हिला काय तुम्ही शिजवून घेतलंय का? तिला पहिले सोलून, बर, मग त्याच्यानंतर तिला कुकरमध्ये 2 शिट्या काढून घ्यायच्या. बर. काय करायचं आपल्याला? आपण बॅटरमध्ये अरबी बुडवून फ्राय करून घ्यायची. बर, घ्या मॅडम. मी त्याच्यात एक अरबी टाक. किती लागणार आहे सांगा? घ्या. आपल्याला तळून घ्यायची. हां. बर. तेल तापलं असेल? हो, तापलंय मस्त. किती वेळ लागतो याला तळून व्हायला? फक्त थोडा कलर येईपर्यंत तळायचं. चला, मग आम्ही एक काम करतो. या रेसिपीसाठी लागणारी जी अरबी आहे ती छान त्या बॅटरमध्ये घोळून तळून घेतो. ती क्रिस्पी झाली की मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. क्रिस्पी शेजवान अरबीसाठी लागणारी ही अरबी आपण व्यवस्थित डीप फ्राय करून घेतली. आता आपण पुढची कृती करायची. आपण 2 टीस्पून ऑइल घेतलेलं आहे पॅनमध्ये. हो. ऑइल थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये आपण प्रथम कांदा टाकूया. बर. आपण कांदा झालाय. पुढे आपण शिमला मिर्च टाकूया. सगळी टाका. बरं, आता ह्या सीझनमध्ये अरबी तब्येतीसाठी चांगली असते म्हणून आपण ती घेतली. हो. समजा यात आपल्याला अरबी अवॉइड करायची, तर आपण काय तिथे वापरू शकतो? अरबीच्या ऐवजी आपण जर नॉनव्हेज कोणाला आवडत असेल तर आपण चिकन वापरू शकतो. नॉनव्हेज प्रेमियांसाठी क्रिस्पी प्रॉन्स वापरू शकतो. किंवा काय? प्रॉन्स. आणि व्हेज प्रेमियांसाठी? व्हेजसाठी मग आपण मशरूम्स वापरू शकतो, पनीर वापरू शकतो. मला फार आवडतं पनीर. तर आता मी याला पनीरमध्ये घालून ट्राय करेन. पुढे काय करायचं? आता आपण याच्यात शेजवान सॉस घालूया. किती? साधारण 2 चमचे. थोडंसं बस. आता आपण याच्यामध्ये अरबी तळून घेतलेली अरबी. आता हे पूर्ण कोट होईपर्यंत थोडीशी मिक्स करून घ्यायची. बरं. आणि मग ती आपण गॅस बंद केला तरी चालेल. बाकीच्या भाज्यात थोड्याशा कच्च्या राहिला तर त्या जास्त चांगल्या लागतात. बरोबर. आता हे छान कोट झालेलं आहे. बरोबर. आणि ही खाण्यासाठी रेडी आहे. तर आपण याच्यात जर सॉल्ट ॲड केलं अजून तर त्याला चांगली चव येऊ शकते. बरोबर. कारण की आपण आधी सॉल्ट नव्हतं टाकलेलं, वरून टाकलं तरी चालतं. बरं. मीठ आपण घातलं आणि थोडंसं आपण स्प्रिंग अनियन टाकूया. त्यांनी एक विशिष्ट चव येते. बरोबर. आणि दिसायला खूप कलर छान दिसतं ना. हो. रेसिपी तयार आहे म्हणजे आपली आता. हो. गॅस सुद्धा मी आता बंद केलेला आहे. क्रिस्पी काय नाव म्हणाल तुम्ही? क्रिस्पी शेजवान अरबी. क्रिस्पी शेजवान अरबी ही रेसिपी तयार झालेली आहे. कलरफुल आहे, क्रिस्पी आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. क्रिस्पी शेजवान अरबीसाठी लागणारं साहित्य: शेजवान सॉस, उकडलेली अरबी, कांद्याची पात, हिरवी सिमला मिरची, मैदा, तांदूळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, बेकिंग पावडर आणि मीठ घालून केलेलं एकत्रित मिश्रण, कांद्याचे मोठे काप आणि मीठ. कृती: प्रथम उकडलेली अरबी मैदा आणि तांदूळाच्या एकत्रित मिश्रणामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावी. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून कांद्याचे मोठे काप, सिमला मिरची, 2 चमचे शेजवान सॉस आणि तळलेल्या अरबी घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये मीठ आणि कांद्याची पात घालून पुन्हा सर्व एकत्र करून सजावट करून डिश सर्व्ह करावी. मेघनाजी आपल्या सोबत आहेत आणि आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे. त्याचं नाव आहे आंबाड्याची मोठिया. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. काय याचं नाव आहे? ही आंबाड्याची चटणी आहे.